मागच्या आठवड्यात भाजपने अकोल्यातील अकोटमध्ये आणि अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती केल्यानं मोठं वादंग उठलं होतं। त्यानंतर भाजपने या दोन्ही ठिकाणी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावत कारवाई केली। तसेच अशी युती कदापि मान्य नसल्याचंही स्पष्ट केलंय। मात्र अकोटमध्ये भाजप एमआयएम युतीचा दुसरा अंक पाहायला मिळालाय। भाजप आणि एमआयएमची युती तुटली असं वाटत असतानाच अकोल्यात मात्र वेगळाच खेळ झालाय। भाजपच्या माजी नगरसेवकाचा मुलगा चक्क एमआयएमच्या पाठिंब्यावर नगरसेवक बनलाय। युती नाही म्हणणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला स्थानिक नेत्यांनी केराची टोपली दाखवली आहे। राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून देणाऱ्या अकोट नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमच्या या नव्या मैत्रीचं नेमकं काय सत्य आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्व आणि विचारधारेपेक्षा सत्तेची गणित जास्त महत्त्वाची ठरत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि एमआयएम यांच्यातील कथित युतीवरून मोठा गदारोळ सुरू होता। ही युती अनैसर्गिक असल्याचं सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते। आता या युतीचा दुसरा अंक समोर आलाय। भाजपच्या एका माजी नगराध्यक्षांच्या मुलाने चक्क एमआयएमच्या पाठिंब्याने नगरसेवक पद मिळवण्याची तयारी केली आहे आणि त्याला एमआयएमच्या 5ही नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय। त्यामुळे कागदावर युती तोडल्याचं नाटक झालं असलं तरी प्रत्यक्षात मात्र साटलोट कायम असल्याचं चित्र स्पष्ट आहे। ही संपूर्ण घडामोड समजून घेणं अत्यंत रंजक आहे। काही दिवसांपूर्वीच अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेच्या हालचाली केल्या होत्या। ही बातमी समोर येताच राज्यभरातून भाजपवर टीका झाली। त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यात हस्तक्षेप करत ही युती तोडण्याचे आदेश दिले होते। या कारवाईनंतर एमआयएमने भाजपच्या नेतृत्वाखालील अकोट विकास मंचातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं। तर वरकरणी हे प्रकरण शांत झालं असं वाटत असताना स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेत या युतीचं पुन्हा एकदा पितळ उघडं पडलं। अकोट नगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडण्याची प्रक्रिया सुरू होती। यावेळी एमआयएम कडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी 2 नावं पुढे आली। पहिलं नाव होतं एमआयएमचे ताज राणा यांचं आणि दुसरं नाव होतं भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे पुत्र जितेन बरेठिया यांचं। आता यात गंमत अशी झाली की एमआयएमचे अधिकृत उमेदवार ताज राणा यांनी अर्ज वेळेत न दाखल केल्याचं कारण देत त्यांचा अर्ज बाद करण्यात आला। त्यामुळे साहजिकच एमआयएम कडून आलेलं दुसरे नाव म्हणजे भाजपचे जितेन बरेठिया यांचा मार्ग मोकळा झाला। विशेष म्हणजे जितेन बरेठिया यांना उमेदवारी देण्यासाठी एमआयएमचे गटनेते आफरीन अंजुम शरीफुद्दीन यांच्यासह इतर 4 नगरसेवकांनी म्हणजेच एकूण 5 नगरसेवकांनी अधिकृत समर्थन दिलंय। जर भाजप आणि एमआयएम यांची युती तुटली होती तर भाजप नेत्यांच्या मुलाचं नाव एमआयएमने का सुचवलं आणि ताज राणा यांचा अर्ज बाद होणं हा फक्त योगायोग होता की ठरवून केलेली खेळी, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे। एमआयएमचे उमेदवार ताज राणा आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे, पण तोपर्यंत भाजप आणि एमआयएमची ही छुपी युती यशस्वी झाली आहे। दुसरीकडे ज्या स्थानिक नेत्यांमुळे म्हणजेच आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्यामुळे ही युती झाली, त्यांच्यावर भाजप श्रेष्ठींनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाहीये। त्यामुळे वरिष्ठांचे आदेश केवळ दिखाव्यासाठी होते का, असा सवाल आता सामान्य जनता आणि कार्यकर्ते विचारतात। एकूणच काय तर सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी राजकारणातून दिसून येते। तुम्हाला काय वाटतं भाजप आणि एमआयएमच्या या छुप्या युतीबद्दल आणि भाजपने स्थानिक आमदारांवर कारवाई करायला हवी का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।